लोकमत दुपारचा 1 वाजलेला आहे आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे अर्जुन खोतकर आणि सांदीपान भुमरे हे अब्दुल सत्तार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर 5व्या दिवशी राजीनामा दिलाय। आज खरं तर खातेवाटप अपेक्षित आहे, मात्र खातेवाटपापूर्वीच नाराज असलेल्या आणि फक्त राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे। आणि त्यांच्या राजीनाम्याचं वृत्त कळताच सुरुवातीला अर्जुन खोतकर यांनी अब्दुल सत्तार यांची भेट घेतली आणि मग आता सांदीपन भुमरे आणि हे दोघंही त्यांचं मन मिळवण्याचा प्रयत्न करतायत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, आता काय सुरू आहे बंद खोलीआड? मिलिंद, बंडखोरीवर आता चर्चा संपलेली आहे। शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर असतील, नव्याने कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेले संदीपान भुमरे असतील, चंद्रकांत खैरे असतील आणि इथले जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांची बैठक संपलेली आहे शिवसेनेची। आणि या बैठकीतील जो काही संदेश आहे तो आता सत्तारांपर्यंत पोहोचण्यासाठी अर्जुन खोतकर आणि संदीपान भुमरे एका हॉटेलमध्ये आलेले आहेत। आणि या हॉटेलमध्ये आता नेमकं काय ठरलंय याबद्दलची जी आहे माहिती या ठिकाणी अब्दुल सत्तारांना देऊन त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे। मात्र एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी कळालेली की सत्तारांची प्रमुख मागणी अशी आहे की जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचाच अध्यक्ष झाला पाहिजे आणि ते असेल तरच बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ते तडजोड करतील। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेने या ठिकाणी शिवसेनेचे आणि काँग्रेसच्या शेळके मॅडम यांना अध्यक्षपदासाठीचा उमेदवार जाहीर केलेला आहे आणि सगळी ताकद शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल त्यांनी अध्यक्षपदासाठी लावलेली। मात्र चंद्रकांत अब्दुल सत्तारांचं म्हणणं आहे की या ठिकाणी शिवसेनेचाच अध्यक्ष झाला पाहिजे आणि त्यासाठी तर त्यांनी मागणी केली होती। आणि जर शिवसेनेचा अध्यक्ष होत नसेल तर त्यांचे बंडखोर सदस्य हे सगळे जे आहे शिवसेनेचे बंडखोर देवळे आणि डोणगावकर यांच्या पाठीशी मतदान करतील आणि त्याच भूमिकेवर आताही अब्दुल सत्तार ठाम आहेत। आता नेमकं चंद्रकांत खैरे आणि अर्जुन खोतकर यांच्या बैठकीतला जो काही संदेश आहे तो सत्तारांना दिल्यानंतर सत्तार किती मान्य करतील हे पाहणं गरजेचं आहे। मिलिंद, सिद्धार्थ, तू आज आपल्यासोबत काही वेळापूर्वी अर्जुन खोतकर यांच्याकडनं सिद्धार्थ यांनी काही गोष्टी जाणून घेतल्या। काय झालं नेमकं बैठकीत? का नाराज आहेत अब्दुल सत्तार, आपण पाहूया। आता तुम्ही सत्तारांना भेटायला चाललेला, जर सत्तारांना भेटायला चालले हो, अर्थात आताच्या शिवसेनेच्या बैठकीत जे ठरलं ते सत्तारांना जाऊन बोलण्याची शक्यता त्यांची नाराजी होती। हो, मी बोलणार तुमची। पण त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेचं नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे, ती नाराजी त्यांची प्रमुख नाही। आता अजून त्यांचं काय म्हणणं आहे मला ऐकून घ्यावं लागेल। पण आधी पण तुम्ही जाऊन भेटून आलात? भेटलो मी रात्रीपासून त्यांना भेटतो मी, आताही भेटतोय। आता भेटल्यानंतर मी तुमच्याशी अंतिम बोलेन। मग आता शिवसेनेची बैठक जी झाली ते संदेश त्यांना देणार तुम्ही जाऊन? हो, मी माननीय देसाई साहेबांचा त्यांना देणार। मग तिथून आल्यानंतर पुन्हा शिवसेनेची बैठक होणार? 100%। पण हा सगळा तिढा सुटेल? 100% सुटेल। एकंदरीत आपण बघितलं या ठिकाणी की आता जी शिवसेनेची बैठक झाली त्या बैठकीतला जो माहिती आहे ती सत्तारांना दिली जाईल। सत्तारांची जी काही माहिती आहे ती पुन्हा येऊन या ठिकाणी शिवसेनेचे नेते अधिकपणे बसणार आहेत। चंद्रकांत खैरे असतील, अर्जुन खोतकर असतील किंवा संदीपान भुमरे हे आल्यानंतर निर्णय घेतील। म्हणजे जवळपास 2-2:30 वाजता आपल्याला खऱ्या अर्थाने हा तिढा सुटेल की नाही सुटेल हे सांगतायत। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। यासोबत अब्दुल सत्तार यांच्या नाराजी संदर्भात त्यांचे पुत्र समीर सत्तार यांच्याशी बातचीत केली। सिद्धार्थ गोदाम यांनी पाहूयात। अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे, मात्र आणखी ना अब्दुल सत्तारांकडून अधिकृत माहिती आलेली आहे ना शिवसेना पक्षाकडून। मात्र अब्दुल सत्तारांचे पुत्र या ठिकाणी समेत। दादा, काय राजीनामा दिलेला साहेब? नाही, मला ते त्याबद्दल काहीच माहीत नाही। मी टी व्हीवर पाहिलं फक्त, आणि त्याच्यामधलं खरं काय खोटं काय हे साहेबच सांगतील। बरं, काय आणखी भूमिका मांडणार आहेत ते प्रसारमाध्यमांसमोर? मग समोर येऊन ते आपलं मत स्पष्ट करतील। सध्या तरी आता तुम्ही बघताय, सध्या तरी काहीच त्यांनी स्टेटमेंट दिलेलं नाही आणि समोर येऊन आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे तो आपण नक्कीच विचारू शकतो। ते कधी येतील प्रसारमाध्यमांच्या समोर येण्यात? थोडी वेळ थांबा, योग्य वेळी तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला सर्व प्रश्नाचे उत्तर देतील। पण राजीनामा दिला हे तुम्हाला पण आणखी कन्फर्म नाही, कन्फर्म नाही। अच्छा, पण ते नाराज होते राज्यमंत्री पदावर? ते सांगू शकतात, नाराज होते किंवा नाही, मी कसं सांगू शकतो? बरं, तुमची भेट झाली की त्यांची? नाही, अजून भेट नाही। एकंदरीतच आपण बघितलं की या ठिकाणी अब्दुल सत्तारांची राजीनाम्याची माहिती त्यांच्या मुलालाही माहीत नाही किंवा त्याबद्दलची अधिकृत माहिती कुणी सांगू शकत सध्या तरी नाही। मात्र अब्दुल सत्तार प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडतील अशा पद्धतीत त्यांच्या मुलांनी वक्तव्य केलं। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।
सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, म्हणजे सगळं जे काही भांडण आहे, वाद आहे, नाराजी आहे, ती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरनं आणि त्या निवडणुकीतनंच आहे तर? निश्चितच, कारण अब्दुल सत्तारांची भूमिका अशी आहे की आता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 6 आमदार जे आहेत शिवसेनेचे आहेत आणि 6 आमदार असून सुद्धा जर शिवसेनेचा अध्यक्ष या ठिकाणी होत नसेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळं आणि काँग्रेसचं काय मोठ्या प्रमाणात अस्तित्व या ठिकाणी ग्रामीण भागात किंवा जिल्ह्यामध्ये नसल्यामुळं काँग्रेसच्या अध्यक्षाला आपण मतदान करू नये अशी भूमिका जी आहे अब्दुल सत्तारांनी घेतली होती आणि त्या भूमिकेला कुठंतरी विरोध करत शिवसेनेने जे आहे काँग्रेसच्या शेळके यांना पाठिंबा उभा केला आणि त्यांच्या पाठीशी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे मतदान करायची प्लॅनिंग होती. मात्र कालच ती हाणून पाडली सत्तारांनी आणि सत्तारांनी शिवसेनेचे बंडखोर देवयानी डोणगावकर यांना पाठिंबा जाहीर करत भाजपच्या खांद्याला खांदा लावून जे आहे अब्दुल सत्तारांनी ते आपलं मतदान त्यांच्या पाड्यात टाकलेलं होतं. आता नेमकं देसाई यांचा एक गुप्त संदेश जे आहे शिवसेनेच्या बैठकीमध्ये आलेला आहे ते घेऊन जे आहे अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे अब्दुल सत्तारांना भेटायला या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं महत्वाची गोष्ट एका वाक्यामध्ये अशी आहे की औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जर शिवसेनेचा होत असेल आणि या सगळ्या गोष्टीला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी जर साथ देत असतील तर अब्दुल सत्तार आपलं बंड मागे घेऊ शकतात आणि जर समजा काँग्रेसच्याच अध्यक्षासाठी जर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी जर ठाम राहिले तर अब्दुल सत्तारची फुटी अटळ आहे, त्यांचा राजीनामा अटळ आहे आणि शिवसेनेच्या विरोधातलं बंड त्यांचं अटळ राहील. ठीक आहे सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. दरम्यान सत्तार यांचं हे जे बंड आहे, त्यांनी जो तडकाफडकी राजीनामा दिला आहे त्या संदर्भात आम्ही काही वेळापूर्वी भाजपचे नेते आणि सत्तार यांचे मित्र गिरीश महाजन यांच्याशी काही वेळापूर्वी दूरध्वनीवरून बातचीत केली. त्यांनी काय म्हटलं पाहूया. माननीय मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला असं मी ऐकतोय. बाहेर जायचं मी एअरपोर्टला आहे, पण राजीनामा ते कोणी खुलासा करतात आता शिवसेना आमच्याकडे आलाच नाही गेला नाही हा भाग वेगळा आहे. पण मला अशी परिस्थिती पहिल्यांदा निर्माण झाली वाटते. गंभीर परिस्थिती आहे झाले. त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतलेली आहे. 5 लोकांवर सरकार त्या ठिकाणी चाललं तर तिकडनं महिनाभराने 1.5 महिन्यांनी कुठेतरी विस्तार झाला. विस्तारही होत नव्हता, ते मुहूर्त निघत नव्हतं. नंतर ते निघालं. आता ते निघून इतके दिवस झाले पण अजून खाते वाटप होत नाहीये. म्हणजे बंगले वाटपासाठी भानगडी चालले आहेत. जो तो आपले बंगले समाजाचे कुलप लावतोय, तोडफोड करतोय, तिथे म्हणजे नूतनीकरण करतोय. ऑफिससाठी भानगडी चाललेल्या आहेत. मला या माळ्यावर, मला त्या माळ्यावर, परंतु अजून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना त्याची जबाबदारी दिली जात नाहीये. त्याचं खाते वाटप होत नाहीये. जनता वाट बघते, लोक वाट बघतायत. सगळी कामं तशी तारकळत पडलेली आहेत. शेतकरी राज्यामध्ये इतका बिचारा आता परेशान झालेला आहे. तुम्ही किंवा देवेंद्र फडणवीस तर सत्तार यांच्या संपर्कात नाही ना, कारण जेव्हा तुम्ही सत्तेत होतात तेव्हा विरोधकात असलेले सत्तार तुमचे अतिशय निकटवर्ती होते. माझे पण ते निकटवर्ती आहेत. मला लागूनच त्याचा मतदारसंघ आहे. बऱ्याच वेळा आमचं बोलणं होतं. मी आता त्यांना सकाळी आता म्हणजे अर्ध्या तासापूर्वी जेव्हा मी बातमी बघितली त्यावेळेला मी बघितलंय किंवा काही संपर्क होतो का, पण त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. कारण मला माहित नाही त्याची नाराजीचं काय, पण मित्र म्हणून मी त्यांना विचारणार होतो. पण तो मला वाटतं अजूनही त्यांचा माझा संपर्क होत नाहीये. दरम्यान भाजपचे नेते आणि आमदार हरिभाऊ बागडे हे देखील त्याच हॉटेलमध्ये पोहोचले ज्या हॉटेलमध्ये अब्दुल सत्तार 3ऱ्या मजल्यावर थांबले. हरिभाऊ बागडे यांनी सत्तार यांच्या नाराजीबद्दल काय म्हटलंय पाहूया. अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला आणि ज्या हॉटेलमध्ये अब्दुल सत्तार थांबले त्या हॉटेलमध्ये हरिभाऊ बागडे या ठिकाणी आले, विधानसभेचे माजी अध्यक्ष. नाना, अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला आणि तुम्ही त्याच हॉटेलमध्ये दिसता. नाही, मी या हॉटेलमध्ये आलो ते नितीन पाटील हे हॉटेलचे मालक आहेत आणि अब्दुल सत्तार कुठे थांबले मला माहीत नाही, परंतु हे त्यांचं ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये मी पूर्वी देखील अनेक वेळा या ठिकाणी आलो आहे. नितीन पाटील बँकेचे अध्यक्ष असल्यामुळे आमच्या संचालक मंडळाचा एक दौरा जाणार होता. मी त्यांना सांगायला आलो की मला या दौऱ्यात येता यायचं नाही. नाना, सत्तारांनी राजीनामा दिला ही माहिती आहे. हो, मी वाचली, चॅनलवर पाहिली मी की त्यांनी राजीनामा दिल्याचं एवढंच मला कळलं आहे. काय म्हणाल? नाही, आता त्यांनी राजीनामा दिलं तो त्यांची ती कारणं वेगळी असू शकतात, परंतु या राजीनाम्यामुळे सरकारवर काही आता तूर्त काही परिणाम होणार नाही. पण जो काही परिणाम व्हायचा तो आपण पाहतोच आहे. त्यांच्या अजून खाते वाटपच होत नाही, तेव्हा त्यांच्या तिन्ही पक्षामध्ये खाते वाटपावरून जो काही
कल्लोळ चालू आहे तो सगळ्या जनतेला माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तारांनी शिवसेनेचे बंडखोर देवयानीच्या पाठीचे आपले सदस्य उभे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे बंडाचं निशाण कालच त्यांनी उभं केलं. नाही हो, त्याने आता अब्दुल सत्तारने त्यांच्या मागे किती ताकद उभी केली वगैरे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु आम्हाला डोणगावकर ताईंचाही आमच्या मंडळींना फोन होता, त्यांना भेट झाली आणि त्यांनी जो काही फॉर्म्युला मांडला की ते आणि भारतीय जनता पार्टी असं मिळून या ठिकाणी आपण सत्तेत येऊ आणि आम्ही त्याला पाठिंबा दिला. एकंदरीतच आपण बघितलं की नाराजांचा स्फोट होण्याची शक्यता हरिभाऊ बागडे यांनी बोलून दाखवली. तो स्फोट आता नाही तर कालांतराने होईल असं म्हणणं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. दरम्यान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटले पाहूयात. काय आश्चर्य नहीं है अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला. बीज बोओगे बबूल के तो बेर कहां से आहे. योच खातं पाहिजे. या खात्यासाठी याचा संघर्ष चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजची जनता पाहते. जनतेशी काही देणं घेणं नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीशी, उन्नतीशी, विकासाशी यांना काही देणं घेणं नाही. यांना फक्त पाहिजे कुर्सी का खेळ. मुख्यमंत्री होणं, त्यासाठी विचार समाप्त करणं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गोडवे गाणारे आता या अवस्थेत आले आहे. दरम्यान स्वार्थानं तयार झालेल्या पक्षात ही केवळ राजीनाम्याची सुरुवात असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. तर बोहल्यावर चढण्याआधीच नवरा पळून गेला अशी खोचक प्रतिक्रिया खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली. स्वार्थाने एकत्रित आलेले सगळं मंत्रिमंडळ आहे, सगळ्या पक्षाचे नेते आहेत आणि ही तर सुरुवात आहे. प्रचंड असंतोष सगळीकडे धुमसतोय. शिवसेनेत असेल, राष्ट्रवादीमध्ये असेल, काँग्रेस पक्षामध्ये तर मनासारखी खाती मिळाली नाहीत म्हणून आहे आणि त्याची एक छोटी ठिणगी आहे. आणि मला वाटतं असंतोषाचा आगडोम नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे होईल अशा प्रकारचं चित्र सगळीकडे आहे. आणि अब्दुल सत्तार हे त्यावेळेला अत्यंत कडवटपणे त्या ठिकाणी बोलत होते आणि आता त्यांना काय चित्र आहे हे त्यांनाही कळून आलं. अजूनपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठलीही खाती जाहीर केलेली नाहीत आणि आपल्याचकडनं मला माहिती मिळते की सत्तारांनी राजीनामा दिलाय. अजून ज्यांच्या नावाची खातं म्हणून घोषणाच झाली नाही त्यांनी का राजीनामा दिला हे मला माहीत नाही. पण ही चुणूक आहे की हे 5 वर्ष पुढं सरकार चालवायचं म्हणतात ते कसं चालणार. म्हणजे लग्नाला बोहल्यावर उभा राहायच्या आधीच नवरदेव घोड्यावरून पळून जाण्याची स्थिती ही या काँग्रेसची आहे आणि म्हणून त्या बाबतीत मी आता भाष्य करणार नाही. मला सगळी बातमी मिळाल्यानंतर मी करेन. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय सत्तार यांच्या बंडाबद्दल पाहूयात. सरकार बनलं, पहिले तर विस्तारच होत नव्हता. 1 महिन्याने विस्तार झाला. विस्तार झाल्यानंतर हे देखील कधीच झालं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात महिनाभर कोण मंत्री आहे हेच माहिती नाही. मग मंत्री झाले तर आता मंत्र्यांचं खाते वाटप गेले 7 दिवस होत नाही. सगळ्यांना मलाईदार खाती हवी, मलाईदार खाती. कोणी कृषी विभाग वगैरे घ्यायला तयार नाही, त्याकरता भांडण नाही आहे. मलाई कशात आहे, मलाईदार खाती द्या, PWD द्या, हे द्या, ते द्या. मलाईदार खात्यांकरता हे जनतेला विसरले आणि या ठिकाणी भांडून राहिले. या ठिकाणी अजूनही त्यांचं खाते वाटप झालं नाही आणि खाते वाटप व्हायच्या आधीच मला समजलं आता त्यांच्या एका मंत्र्यांनी राजीनामा देखील देऊन टाकला. म्हणाला मला आश्वासन दिलं होतं की मला मंत्री बनवतील, मला राज्यमंत्री बनवलं आणि म्हणून अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला. म्हणजे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनायच्या आतच सुरू झालेली आहे. तर अब्दुल सत्तार यांचा राजीनामा अद्याप राजभवन किंवा मुख्यमंत्र्यांच्याकडे आला नसल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला सुद्धा प्रत्युत्तर दिलं. एखादा मंत्री जेव्हा मंत्रिमंडळातून राजीनामा देतो तेव्हा त्यांचा राजीनामा हा पक्षाकडे किंवा पक्षाच्या कार्यालयात जातो. त्यांचा राजीनामा एकतर राजभवनात पाठवला जातो स्वतः. जर खरोखरच राजीनामा द्यायचा असेल किंवा दिला असेल तर, किंवा सरकारचे प्रमुख जे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्र्यांना दिला जातो. अद्याप राजभवनातून
किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून अशा प्रकारचं वृत्त आलेलं नाही. चंद्रकांत पाटील यांनी काय सांगितलं मला माहीत नाही, पण जे अशा प्रकारची स्वप्न पाहत असतील ते बहुतेक अजून झोपेत असावेत आणि त्यांना स्वप्न पडलेले आहेत. राजकारणामध्ये आघाडीच्या सरकारमध्ये सुरुवातीला असे धक्के बसतात. गाडी सुरू होताना सुरुवातीला, आणि एकदा गाडी सुरू झाली की ती सुसाट जाते. लक्षात घ्या, हा आतापर्यंतचा या देशातल्या आघाडी सरकारांचा अनुभव आहे. 2 दिवसापूर्वी मी माननीय शरद पवार आणि मी ह्या विषयावर एकत्र बसून थोडी चर्चा केली. महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भात, घडामोडीसंदर्भात, सरकारविषयी, आणि पवार साहेबांचं मनोगत मी समजून घेतलं. आणि मला असं वाटतं की खातेवाटपात शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा कोणताही घोळ दिसत नाही. दोन्ही पक्षांचं खातेवाटप त्या पक्षाच्या नेत्यांनी पूर्ण केलं. ती म्हणजे सह्याद्री अतिथीगृहामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठक सुरू आहे. या बैठकीतच खातेवाटपावर अंतिम निर्णय होणार असल्याचं कळतं. थोड्याच वेळात या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर हे दोनही नेते जी अंतिम यादी आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवतील आणि अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ती राज्यपालांच्याकडे पाठवली जाईल असं कळतं. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, काय होतं या बैठकीत? मिलिंदजी, सह्याद्री अतिथीगृहावरती महत्वाची बैठक पार पडलेली आहे. राष्ट्रवादीकडनं अजित पवार होते आणि त्याचबरोबर शिवसेनेकडनं एकनाथ शिंदे होते. या दोन नेत्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि ही बैठक संपलेली आहे. बैठक संपल्यानंतर दोन्ही मंत्री आणि नेते बाहेर पडलेले आहेत. मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांशी या संदर्भात कुठलीही चर्चा केली नाही किंवा या संदर्भात कुठलीही माहिती जी अधिकृत अजून बाहेर त्यांनी पडू दिली नाही. खाते वाटपासंदर्भात नेमका काय निर्णय झाला हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. जी काही सूत्रांकडून अधिक माहिती मिळते त्यानुसार जी काही चर्चा झालेली आहे त्याचा संपूर्ण रिपोर्ट जो आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे. आता उद्धव ठाकरे यावरती काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागेल. खातेवाटपावरती जर अंतिम शिक्कामोर्तब झालं तर आता या क्षणाला कोणत्याही क्षणी राज्यपालांकडे ती यादी जी आहे लिस्ट ती पाठवण्यात येणार आहे. राज्यपालांकडनं अधिकृत सही झाल्यानंतर हे खातेवाटप जे आहे ते प्रसिद्ध केलं जाणार आहे. उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे राज्य मंत्रिमंडळामध्ये खातेवाटपात काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यात अखेर यश आल्याचं कळत आहे. काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांची चांगल्या खात्यांची मागणी पूर्ण करत त्यांचं समाधान होईल अशी खाती त्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. जी सूत्राने माहिती दिली त्यानुसार कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना ऊर्जा खातं, अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम विभाग, तर बाळासाहेब थोरात यांना महसूल विभाग देण्यात आला. काँग्रेसच्या नेत्यांचं समाधान झाल्यामुळे आता खातेवाटप पुढच्या काही तासांमध्ये जाहीर होऊ शकतं अशी शक्यता आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणखीन एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज झालेले शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ मंत्रिपदासाठी जालन्यामध्ये काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील आता उघड नाराजी व्यक्त करून बंडाचा पवित्रा घेतला. मंत्रिपद न मिळाल्यानं जालन्यातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचं कळतं. मराठवाड्यातल्या घराणेशाहीनं आपला पत्ता कापला असा आरोप कैलास गोरंट्याल यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. गोरंट्याल समर्थकांनी आक्रमक होत एक बैठकही बोलावली. या बैठकीत कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. विजय कमळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत. विजय, काय होतंय नेमकं? काँग्रेसचे आमदार आहेत कैलास गोरंट्याल, त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फारशी नाराजगी आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज व्हायरल करून आज बैठकीचे आयोजन केलं होतं. तसेच जे पण पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी असतील, मग ते जिल्हा परिषदचे असो, नगर परिषदचे असो किंवा पंचायत समिती असो किंवा मग पक्षाचे पदाधिकारी, त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देऊन पक्षावरती दबाव आणायचा असा त्यांची भूमिका होती. या ठिकाणी आता बैठकीला काही वेळातच सुरुवात होणार आहे, परंतु बैठकीच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही कैलास गोरंट्यालशी या संदर्भात बोललो तर त्यांनी देखील अपेक्षा व्यक्त केली की पक्षाने आमच्यावरती अन्याय केला. काँग्रेसच्या पडतीच्या काळामध्ये आम्ही पक्षाला इतका सांभाळून ठेवलं, परंतु पक्षाने आमची दखल घेतली नाही. मराठवाड्याला. विजय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि राज ठाकरे बोरिवलीत एका कार्यक्रमात बोलतात, आपण पाहूया.
ही सहजासहजी कोणाकडे प्राप्त होत नाही. आज मी आता इथे एक प्रशांत कुलकर्णींचं व्यंगचित्र पाहिलं. फार उत्तम व्यंगचित्र आहे. अशी अनेक व्यंगचित्र उत्तम आहेत. ते त्याने तो केलेला जो नवीन प्रयोग आहे तोही उत्तम आहे. मी त्यातलं बाळासाहेबांचं व्यंगचित्र घेऊन जाणार आहे. पण इथे एक व्यंगचित्र आहे आणि एक गावाकडे अशी एक दगड आहे आणि त्याला नळ आहे आणि ते लहान मूल त्या आईला विचारते की बरेच दिवस मी इथून तिथून जाते बघतेय, मला समजत नाही कोणाचं काय स्मारक आहे, त्यातलं पाणी तर येत नाहीये. अशा गोष्टी ज्या शोधायच्या असतात. आता काही प्रशांत कुलकर्णी यांचं काही संपूर्ण आयुष्य काय ग्रामीण भागात नाही गेलंय, परंतु बातमीतनं काय वाचायचं काय पाहायचं हे मला असं वाटतं व्यंगचित्रकाराला कळलं पाहिजे. आणि ती कला साधना प्रशांत कुलकर्णी यांनी खूप केली, प्रचंड केली. इतकी वर्ष ते आज व्यंगचित्र करतायत. पुढची अनेक वर्ष ते व्यंगचित्र करतील ही मला नक्कीच आशा आहे. अजून उत्तम व्यंगचित्र करतील. आणि इथे भरवलं आज व्यंगचित्राचं प्रदर्शन, मला मान्य आहे प्रतिसाद कसा असेल काय असेल तो आपल्याला समजेलच. परंतु मी तुम्हाला नक्की सांगेन की एक युरोपमध्ये आपण प्रदर्शन भरवावं की तिकडे तुम्ही जे केलेली व्यंगचित्र आहेत त्याला खऱ्या अर्थाने दाद मिळेल. म्हणून मी प्रशांत कुलकर्णी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन त्याचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. बुलेटिनमध्ये इथे सांगूया ताज्या बातम्यांसह न्यूज